काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत वंचित बहुजन विकास आघाडी सहभागी होणार का याबाबतचा तिढा अजूनही कायम आहे। या संदर्भात आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली। या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, वंचित बहुजन विकास आघाडीकडून लक्ष्मण माने उपस्थित होते। प्रकाश आंबेडकर अकोल्यात असल्यानं बैठकीला उपस्थित नव्हते। यावेळी वंचित बहुजन विकास आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादीकडे 22 जागांची मागणी केली आहे। त्यामध्ये बारामती, नांदेड आणि माढा या 3 जागांचाही समावेश आहे। त्यामुळे खरंच त्यांना महाआघाडीमध्ये सहभागी व्हायचं आहे की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते। त्यांचा प्रस्ताव, आमचं म्हणणं या दोन्ही विषयात अद्याप आमची चर्चा सुरू आहे। अद्याप अंतिम निर्णय कुठलाही झालेला नाही। आज विस्तृत चर्चा झाली, चर्चा सकारात्मक आहे। दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आणि कशा पद्धतीने पुढे जायचं याबाबतीत अजूनही एक वाक्यता झालेली नाही। या 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा अशा 3 जागा आहेत आणि मला वाटतं की त्याच्यामुळे नक्कीच याच्यावर चर्चा होईल। त्यांनाही कल्पना आहे की या 3 जागा ह्या 50 वर्ष काँग्रेस विचारांनी जिंकलेल्या आहेत आणि आता आम्ही चर्चेला बसलो आहे। त्याचा अर्थ कुठेतरी आपण एका निर्णयावर येऊ आणि तो निर्णय हा सकारात्मक असेल याच्याबद्दल संशय घेण्याचं कारणच नाही।